सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत जीवा आणि तत्वा या दोन बंधूंचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. कबीर रामेश्वरास जाताना रात्री एके गावात वस्तीस राहिला व तेथेच त्याचे कीर्तन झाले. ते ऐकण्यासाठी बरीच मंडळी जमली होती. त्यामध्ये जीवा आणि तत्वा हे दोघे भाऊ कथा ऐकण्यास आले होते. ते दोघेही विद्वान असून सुद्धा कबीराचे ज्ञान व भक्ती पाहून त्यास ते शरण गेले व कबीराने त्यास उपदेश दिला. परंतु ब्राह्मण असून कबीराचा उपदेश घेतला म्हणून त्यास गावकऱ्यांनी बहिष्कृत केले. त्यामुळे एकाचा मुलगा मोठा झाला तरी त्यास कन्या मिळेना व दुसऱ्याची कन्या उपवर झाली तिला नवरा मिळेना. मग ते दोघे भाऊ काशीस गेले आणि कबीरास सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा कबीर म्हणाला, आमचा उपदेश घेतल्यामुळे तुम्हास वाईट टाकले आहे, तर आता मी सांगतो तसे करा. तेणेकरून विघ्न नाहीसे होऊन तुम्हास मुक्ती मिळेल. तुम्ही आपापसात शरीर संबंध करा, अशी माझी तुम्हास आज्ञा आहे. गुरुच्या भाषणावर विश्वास धरून ते दोघे परत आपल्या गावी आले आणि लग्नाचा निश्चय ठरवून साहित्य गोळा करावयास लागले. तेव्हा सोयरा कोणता मिळाला, मुलगी कोणाची, मुलगा कोणाचा वगैरे चौकशी तेथील ब्राह्मणांनी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की वधूवरे आमच्या घरातीलच आहेत. ते ऐकून ब्राह्मणांनी विचार केला की अशाने आजच वर्णसंकर होईल, म्हणून ब्राह्मणांनी त्यांना जातीत घेतले आणि गावातील नवरा व नवरी शोधून देऊन त्यांच्या मुलामुलींचे लग्न केले. ही गोष्ट त्यांनी कबीराला जाऊन सांगितली. तेणेकरून त्यास संतोष झाला. त्याची गुरुचरणी निष्ठा पाहून सर्वांस समाधान वाटले. श्री संत लहानूजी महाराज की जय. समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज की जय.